नमस्कार. पटकन तुटणारी आणि तोंडात घालताच विरघळणारी खुसखुशीत अशी शेंगदाण्याची चक्की जर तुम्हाला घरी बनवायची असेल, कुठेही शेंगदाण्याची चक्की आपली न बिघडता, कुठेही कडक न होता किंवा चिवट न होता परफेक्ट पाक आपण कसा बनवायचा हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी जे शेंगदाणे घेतले ते मी एकदम डीमार्टवरून आणते आणि थोडंसं मी भाजून ठेवते जेणेकरून तिला बुरशी किंवा कडू होऊ नये म्हणून. त्याच्यामुळे तुम्हाला छोटे छोटे डाग दिसतील. आता ही जी तुम्हाला वाटी दाखवते त्या वाटीने मी 2 वाटी शेंगदाणे घेतले. कुठल्याही वाटीने तुम्ही 2 वाटी शेंगदाणे घेऊ शकता. आता इथे मी एका जाड बुडाच्या कढईमध्ये मी 2 वाटी ही शेंगदाणे घालून घेतलेत. शेंगदाणे आपण छोटे छोटे असे डाग होईल इतपत आपण भाजून घ्यायचं आहे. आता मी ऑलरेडी हे भाजून ठेवले होते त्याच्यामुळे मी जास्त वेळ मला भाजायला लागणार नाही. पण शेंगदाणे हे भाजूनच घ्यायचे. चांगले छोटे छोटे डाग होईल इतपत आपण भाजून घ्यायचे. आणि कितपत भाजले पाहिजे हे पण मी तुम्हाला सविस्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुमची चक्की कुठेही बिघडू नये. तर छान असे मी 5 मिनिटं शेंगदाणे भाजून घेतले. तर बघू शकता असं हातामध्ये घेतल्यानंतर पटकन ह्याचं साल निघतं. याचा अर्थ आपलं शेंगदाणे आता भाजलेलं आहे. तर 5 मिनिटांमध्ये आपले एक शेंगदाणे भाजून निघतात. आता आपण हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये मी ओतून घेतले. तुम्ही तुमच्याकडे जर सूप असेल तर सूपामध्ये सुद्धा ओतून घेतलं तर चालेल जेणेकरून याचा आपला हे जे काय आपण याचे साल काढणार आहे ते पटकन आपल्याला पाकडून त्याचे काढता येईल आपल्याला. तर इथं मी आता हे प्लेटमध्ये घेतले आणि पूर्णपणे याचं हे साल काढून घ्यायचं. असं हातावर चोरून तुम्ही साल काढू शकता. आता बघू शकता मी पूर्णपणे साल काढून ते पाकडून घेतले चांगलं. आणि हे पूर्ण शेंगदाण्याचे 2 भाग करायचे एका शेंगदाण्याचे. असे पूर्ण शेंगदाणे तुम्हाला जिथं जिथं दिसतो ते अशा हाताने फोडून तुम्ही 2 पाकळ्या त्याच्या करा. तर पटकन होतं. आपण भाजल्यामुळे ही प्रोसेस जास्त वेळ लागत नाही. पटापट हे आपण सालं काढून आपण ह्याच्या डाळिंब्या अशा वेगवेगळ्या करू शकतो. आता इथं मी हे चॉपिंग बोर्ड घेतला आहे. चॉपिंग बोर्ड तुमच्याकडचा असा नसेल तर तुम्ही पोळपाट घेतला तरी चालेल किंवा तुमच्याकडे ताट असेल तर ताटातही चक्की तुम्ही जर ओतून ठेवली तरी चालेल. आता आपण ह्याला तेल लावून घेऊयात. चिक्की आपण करायच्या आधीच आपण ही प्रोसेस करून घ्यायची म्हणजे आपली चिक्की आपण केल्यानंतर पटकन आपल्याला ओतता येते याच्यावरती. आता ह्या ज्या कढईमध्ये शेंगदाणे भाजले होते त्याच कढईमध्ये इथे मी 4 चमचे तेल घातले. एका वाटीला 2 चमचे तेल. तर 2 वाटी घेतले होते शेंगदाणे त्याच्यामुळे 4 चमचे इथे मी तेल घातले. आता त्यामध्ये घालूयात गूळ. तो 2 वाटी शेंगदाण्याला 2 वाटी गूळ घ्यायचा आहे. समप्रमाण आपण घेणार आहे. तर त्या तेलामध्ये आता आपण हा गूळ घालून घेऊयात. 3 ते 4 मिनिटांमध्ये आपला हा गूळ पूर्णपणे विरघळतो. तर पाक आपला परफेक्ट होणं खूप जरुरी आहे. त्याच्यामुळे अगदी परफेक्ट पाक व्हावा यासाठी तर मी तुम्हाला छोट्या छोट्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या फॉलो करा आणि मग हा पाक बनवा. तर बघू शकता इथं पूर्णपणे पाक विरघळल्यानंतर 1-2 मिनटं लो फ्लेमवरती मी हे चांगलं हलवून घेतले. आणि 2 मिनटानंतर आपण बघू शकता पाक विरघळला आहे. आता आपण पाक तयार झाला आहे का चेक करूया. तर एका डिशमध्ये मी आता पाणी घेतले थंड पाणी. त्याच्यामध्ये आपण गुळाचे जे सिरप आहे त्याचे आपण 2-3 असे ड्रॉप टाकून देऊयात. आणि गॅसची फ्लेम लोच ठेवा आणि आपण चेक करूयात. तर पाहू शकता अगदी मऊ असा आपला हा गूळ लागत आहे जेलीसारखा. तर अजून हा आपला जेलीसारखा आपल्याला पाक बनवायचा नाही. तर आपल्याला अजून थोडंसं कडक पाक बनवायचा आहे. त्याच्यामुळे आपण लो फ्लेमवरतीच आपण अजून एक 4 ते 5 मिनटं गूळ आपण असा फेटून घ्यायचा. आणि एक 5 मिनटानंतर आपण परत आता चेक करूया. चांगला कलरही आला आहे. आता थोडासा आपला हा गूळ आता घट्ट वाटत आहे. आपण चेक करून बघूयात. तर पहिल्यापेक्षा थोडासा हा घट्ट आला आहे. तर आपल्याला याच पद्धतीने आपल्याला टाकल्यानंतर असा आवाज येतो. याच पद्धतीने आपल्याला हा पाक बनवायचा आहे. इथं आता आपला पाक तयार आहे. थोडंसं फेटून घेऊन आपण आता गॅस बंद करूयात. आणि आपण हे बंद करून आपण हे जे शेंगदाणे फोडून घेतले होते ते टाकून घेऊयात. तर गूळ वितळल्यापासून ते पूर्ण पाक होण्यापर्यंत आपल्याला कमीत कमी 8 ते 9 मिनटं आपल्याला लागतात. छान असं आता त्याच्यात परतून घ्यायचा. गॅस बंद करून आता मी शेंगदाणे ओतून चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे चिक्की पटकन हात हलवायचा. इथं कडक नाही होऊ द्यायचं. तर
आता इथं आपण कढई खाली घेऊन आपण ज्याला तेल लावून घेतलं होतं त्याच्यावर त्यात आपण ही चिक्की ओतून घेऊयात आणि उलातनीनं या पद्धतीने आपण ही चिक्की अशी परसरून घ्यायची। आता एका लाटण्यानं आपण ही चिक्की लाटून घेऊयात। तर तुम्हाला जितपत पातळ किंवा जाड तुम्हाला चिक्की ठेवायची आहे त्या पद्धतीने तुम्ही हे लाटून घ्या। आणि गरम गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। साधारण 1 इंच होईल इतपत मी आता ही साईज अशी चिक्कीची आपण ठेवून दिली। आता नाईफनं आपण फक्त ह्याला गरम गरम असतानाच आपण ह्याला कट देणार आहे। तर तुम्हाला जितपत साईजची वडी हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही त्या आकाराचे तुम्ही ह्याला कट देऊ शकता। तर लहान मुलांसाठी अतिशय पौष्टिक कॅल्शियमयुक्त अशी ही चिक्की तुम्ही जर शॉर्ट ब्रेकसाठी मुलांना तुम्ही टिफिनमध्ये अगदी हेल्दी अशी ही चिक्की तुम्ही देऊ शकता। तर बघू शकता सर्व चिक्कीला आता मी कट देऊन दिलेत। आता चिक्की एक 15 ते 20 मिनिटं पूर्णपणे थंड होऊ द्यायची आणि मग आपण ह्या वड्या काढून घ्यायच्या, चिक्की काढून घ्यायची। तर बघू शकता नाईफनं काढते मी, पटकन अशी ही चिक्की आपली निघते। तुम्ही नाईफनं स्पॅच्युला उलातण्यानं कशानंही तुम्ही ही चिक्की काढू शकता। हातानं पण आपण ही पटकन अशी चिक्की आपली निघते, बघू शकता। छान अशा आपल्या ह्या चिक्कीच्या वड्या आपल्या इथं आता तयार झाल्या। कुठेही आपली इथं चिक्की खाली चिकटलेली वगैरे नाही किंवा आपल्याला तोडताना वगैरे कुठेही प्रॉब्लेम येत नाही। अगदी खुसखुशीत आपली इथं चिक्की तयार झाली आहे, बघू शकता पटकन अशी तुटते। तर ज्या काही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये जे काही तुम्हाला मी सांगितलं आहे कसा पाक वगैरे बनवायचा आहे, कसे शेंगदाणे भाजून घ्यायचे, हे सगळी प्रोसेस तुम्ही करून बघा आणि मग तुम्ही चिक्की बनवा। कुठेही तुमची चिक्की बिघडणार नाही आणि तुम्ही भरपूर क्वांटिटीमध्ये ही चिक्की करून ठेवू शकता। लहान मुलांसाठी अतिशय हेल्दी आहे। तर इथं मी तुम्हाला एक चिक्की आता तोडून दाखवते। अगदी छान अशा आपण इथं वड्या छोट्या छोट्या वड्या तयार करून घेतलेत, पाहू शकता पटकन अशी तुटते, कुठेही कडक किंवा चिवट झालेली नाही आणि तोंडात घालताच पटकन आपली ही चिक्की विरघळते। तर या पद्धतीने शेंगदाण्याची चिक्कीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्सशी शेअर करा। नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, पुढे जे बेल आयकॉन दिले त्याला नक्की क्लिक करा। पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन, तोपर्यंत नमस्कार।